नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो नंदिनी स्वयंपाकघरामध्ये सँडविच करत असते. तर तेव्हा मानिनी तिथे येते आणि नंदिनीला म्हणते, अगं काय गं, म्हणजे देशमुख बॉयजची जशी आर्किटेक्ट फर्म आहे तसंच देशमुख गर्ल्सनी असं काय सँडविचचा एखादा स्टॉल काढायचं असं काही ठरवलंय का? तर तेव्हा मानिनी असं बोलत असते तर नंदिनी एक सँडविचचा घास तिला खायला घालते आणि विचारते, कसं वाटलं? तर मानिनी म्हणते, छान आहे. अगं काय काय घातलंस? तर तेव्हा नंदिनी सांगते, याच्यामध्ये घातली आहे थोडीशी जेलसी, थोडीशी मस्करी, थोडीशी मैत्री आणि खूप खूप प्रेम. तर मानिनी म्हणते, बाप रे बाप रे. आणि हे तुला सांगू का, मला तर एखाद्या सिरियलमधला संवाद वाटतोय. आणि आता खरं काय ते सांग ना बाई. आणि तेव्हाच बाहेरून की नाही भरपूर हसत असलेला आवाज येतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं मी येता येता बघितलं हे देशमुखांचं घर, हे देशमुखांचं ऑफिस कसं काय झाले? तर तेव्हा नंदिनी सांगते, जेव्हापासून देशमुखांच्या ऑफिसमधले प्रॉब्लेम्स घरी यायला लागलेत ना तेव्हापासून. तर मानिनी म्हणते, पण मला नाही कळलं तू काय म्हणतेस? तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई अहो मी सगळं काही तुम्हाला सांगणार होते, पण तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या बरोबर बाहेर गेला होतात आणि हे सगळं काही ना माझं आयत्या वेळी ठरलं. तर मानिनी म्हणते, अगं असं काही नाही, प्रत्येक वेळी मला विचारलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि हा सगळा ऑफिसचा स्टाफ आहे हे मला माहिती आहे. तर मानिनी म्हणते, ऑफिसमध्ये एवढ्या सगळ्या मुली आहेत माहिती नव्हतं मला. म्हणजे विक्रमने कधी मला सांगितलेलं नाहीये. म्हणजे मला सांग, या सगळ्यामध्ये जीवा आणि पार्थ सुद्धा असणार आहेत ना या पार्टीमध्ये? तर तेव्हा नंदिनी म्हणजे म्हणजे काय, अर्थात जीवा असतील तर जान येईल ना पार्टीत. आणि पार्थ, वेल पार्थ आणि त्यांच्या एका खास व्यक्तीसाठी ही पार्टी आहे आजची. तर मानिनी हसते थोडीशी आणि म्हणते, नंदिनी तू नक्की काय म्हणतेस नाही मला नक्की कळत नाहीये, पण तू काहीतरी मज्जा करणार आहेस एवढं मात्र मला कळते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं मी सांगूनच टाकते आणि तुमच्यापासून काय सिक्रेट ठेवायचं? कसं आहे नाही, प्रत्येक पिकी आणि मनुष्य आयुष्यामध्ये ना एक मीनाक्षी असते का नाही, तसंच प्रत्येक पार्थ आणि काव्याच्या आयुष्यामध्ये एक दिव्या डोकावून जातेच. हां, भले मीनाक्षीच्या मनामध्ये काही नसेल, भले विक्रमसुद्धा चोरून दूध पिणारे नसतील, पण मनूचं रुसणं साहजिक आहे का नाही? बस अगदी तसंच या आपल्या घरातल्या मनू पार्ट 2चा रुसवा आणि गैरसमज दूर करण्यासाठीची ही पार्टी आहे. कळलं का? तर आत्ता मानिनीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते, अच्छा, आत्ता मला कळलं. चला, मी सुद्धा आता तुला मदत करणार आहे या सगळ्या तुझ्या प्लॅनमध्ये सुद्धा आणि सँडविच करण्यात सुद्धा. आणि असं या दोघी बोलत असतात इतक्यातच दिव्या तिकडं आतमध्ये येते आणि मानिनीला म्हणते, हाय काकी. आणि नंदिनीला सुद्धा म्हणते, हाय, हॅलो नंदिनी मॅम, कशा आहात? तर तेव्हा मानिनी म्हणते, छान छान. आणि मला आवाज आला तेव्हा लक्षात आलंच की तूच असशील. तर तेव्हा दिव्या म्हणते, काय झालं ना, मी सगळ्यांना हत्ती आणि मुंगीचे जोक सांगत होते आणि कोणी हसतच नव्हतं. तर तेव्हा मानिनी हसते तर दिव्या म्हणते, हे बघा कोणाचे जोक सांगतेत हे सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही हसलात आणि त्यांना एकही जोक कळला नाही माझा. बोरिंगच आहेत सगळे. आणि म्हणते, एनिवेज मी काय मदत करू तुम्हाला मला सांगा ना. आणि त्यानंतर म्हणते, अरे वा तुम्ही सँडविचेस बनवताय, नाईस नाईस. आणि मला ना खूप छान सँडविचेस बनवता येतात, द्या मी बनवते, असं ती म्हणत असे. तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही राहू देत राहू देत. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते, नाही अगं तू काही करू नकोस ग. ॲक्च्युली दिव्या तुला ना मला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे. तर तेव्हा दिव्या म्हणते, गिफ्ट आणि माझ्यासाठी? आणि म्हणजे आय जस्ट लव गिफ्ट्स, पण माझ्यासाठी का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, कारण तू आमच्या घरात पहिल्यांदा आली आहेस का नाही म्हणून. आणि म्हणते, एक मिनिट, असं म्हणून ती गिफ्ट आणण्यासाठी बाजूला जाते आणि त्यानंतर एक अंगठी घेते आणि आवडली का अंगठी असं विचारते. तर तेव्हा दिव्या म्हणते, सो अमेझिंग. आणि तेव्हा नंदिनी लगेचच तिला अंगठी देते आणि दिव्यासुद्धा लगेचच ती अंगठी घालते आणि म्हणते, किती ब्युटिफुल आहे, वाव वाव, खूपच आवडली मला. आणि इतक्यातच आता बेल वाजते. तर तेव्हा मानिनी म्हणते नंदिनीला, तू बघतेस का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, मला काय वाटतंय सँडविचेस कमी पडतील म्हणून मी आणखीन सामान मागवलंय. आणि दिव्याला म्हणते, दिव्या तू मला मदत करणार होतीस का नाही? जरा जाऊन बघ ना दारावरती कोण आहे ते. तर तेव्हा दिव्या म्हणते, ओके, पण थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट, मला खूप आवडली ही रिंग, असं म्हणून ती लगेचच आता बाहेर जाते. तर मानिनीला धक्का बसलेला असतो आणि ती लगेचच नंदिनीला विचारते, अगं तू काव्याची अंगठी तिला का दिली आहेस? तू खरंच काव्याची अंगठी तिला देऊन टाकणार आहेस? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आई ठीक आहे, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि बघत राहा आता काय काय गंमत होते ते. बरं चला बाहेर चला, सगळेजण थांबलेत, भूक पण लागली आहे, आपण तयारी करूयात चला. तर मानिनी म्हणते, मला कधी कधी ना तुम्हा मुलांचं कळतच नाही. अर्थात नंदिनी माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, त्यामुळे मी तर आहे असं म्हणून गणपती बाप्पा मोरया म्हणते. आणि इकडे तर मित्रांनो आता दिव्या जाऊन दरवाजा उघडते आणि समोर काव्या असते.
आणि ज्यावेळेस ते आता दिव्याला बघते तर तिला धक्काच बसतो आणि तेवढ्यातच काव्याचं लक्ष दिव्याच्या हाताकडे जातं आणि हातातल्या तिच्या अंगठीकडे जातं आणि तेव्हाच पार्थसुद्धा तिथं मागे येऊन उभारलेला असतो आणि ते सगळं दृश्य बघितल्यानंतर त्याला तर धक्काच बसतो. तर काव्या तर रागारागात दिव्याला खालून वरपर्यंत बघत असते इकडं. तर तेव्हा दिव्या लगेच काव्या आलेलं म्हणते, हाय काव्या. तर तेव्हा काव्या म्हणते, डायरेक्ट काव्या. तर तेव्हा दिव्या म्हणते, हो काय आहे ना, पार्थ जसे ना माझ्याशी वागतात, जसं बोलतात, त्यामुळे ना मला असं सगळं खूप स्पेशल फील होतं. मग मी विचार केला की कशाला उगीच मॅडम वगैरेची फॉर्मॅलिटी करायची, म्हणून असं म्हणून ती हसत सांगत असते. तर इकडे पार्थ मात्र मागे चिडलेला असतो आणि दिव्या तर मोठ्याने मोठ्याने हसत असते आणि आता काव्याचं लक्ष बरोबर दिव्याच्या हातामधल्या अंगठीकडे जातं आणि तेव्हा काव्या तर एवढी जाम चिडते आणि म्हणते, अगं ए माझी अंगठी ही, आणि तुझी हिंमतच कशी काय झाली माझी अंगठी घालायची, असं म्हणून तिच्या हातातून ती अंगठी जोराने खेचू लागते आणि त्यानंतर ती अंगठी खेचून काढते आणि आपल्या हातामधली पर्स तिच्या गळ्यात अडकवते आणि जोरजोरात खेचत बाजूला घेऊन येते आणि म्हणते, आज माझी अंगठी घातलीस तू बोटात, उद्या माझ्या नवऱ्याला की नाही दोऱ्याला बांधून चावीसारखं गरागरा फिरवशील, तेव्हा काय करायचं मी, असं म्हणून तिचा हात सुद्धा जोराने पिरगाळते आणि म्हणते, माझ्या नवऱ्याच्या बॅगला तुझी क्लिप काय लावतेस, रात्री 2-2 वाजता माझ्या नवऱ्याला भेटायला काय बोलवतेस, त्याचा डबा फस्त करतेस, एक पट्टा त्या रॉबिनच्या गळ्यात बांधलायस ना तुझ्या, तसं दुसरा पट्टा माझ्या नवऱ्याच्या गळ्यात बांधायला निघालीस होय. हे बघ ऐक, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. जर मी धावून आली ना अंगावरती दिव्या तर महागात पडेला, ओरबाडून फाडून फेकून देईन तुला. गोड गोड गुलू चेहरा दिव्या, असं म्हणून तिला जोर जोराने ती दाबत असते आणि तिचा आता गळा एवढ्या जोराने दाबते तिचा आता दम घुटमटू लागतो आणि तेव्हा पार्थ तर त्याच्याकडे काही इलाजच नसतो, तो लांब उभारून सगळं काही बघत असतो. तर दिव्या म्हणत असते, मॅडम सोडा सोडा मॅडम सोडा. तर इकडे पार्थ सुद्धा एकदम वेगळीच ॲक्टिंग करत असतो, सोडा 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 काहीतरी तो बोलायचा प्रयत्न करत असतो आणि इतक्यातच आता नंदिनी तिथे येते आणि पार्थला त्या म्हणजे पार्थने ते उघड्या डोळ्याने बघितलेलं सगळं स्वप्न असतं आणि नंदिनी मात्र त्याला त्या स्वप्नातून बाहेर हलवून काढते आणि विचारते काय झालं. तर पार्थ बाजूला बघतो तर तिथे काही तसं घडलेलंच नसतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पार्थ विकेट कीपरसुद्धा आहे आणि बॉलरसुद्धा, आता फक्त तुम्ही आणि तुमची बॅट सेंचुरी करून दाखवायची. कम ऑन मी आणि जीवा आहोत तुमच्यासोबत, असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि आता मात्र सीन चालू होत. आता दिव्या दरवाजा उघडते आणि काव्याला म्हणते, हाय मॅम, आणि विचारते काय झालं, असं का पाहता, या ना घरामध्ये या, अहो तुमचंच तर घर आहे. आणि असं ती बोलत असताना आता काव्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं पण काव्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि दिव्याला आतमध्ये जायला सांगते. तर तेव्हा दिव्या आतमध्ये निघून जाते आणि तेव्हा पार्थसुद्धा लगेचच तिच्या मागे मागे चाललेला असतो. तर तेव्हा काव्या मागून येऊन पार्थला एकदम पकडते जोराने आणि म्हणते, लगेच तिच्या मागे मागे जायची गरज नाही आहे, आणि म्हणते, मला एक गोष्ट सांगा, माझी अंगठी तिच्या हातामध्ये कशी काय, तिला कोणी दिली. तर तेव्हा पार्थ म्हणतो, कुठली अंगठी, अहो तुमच्या हातात तर आहे ना, हे काय. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो या नाही, तुम्ही मला गिफ्ट दिलेली अंगठी ती तिच्या हातामध्ये कशी काय. तर तेव्हा पार्थ म्हणतो, पण मी का देऊ तिला. तर तेव्हा काव्या म्हणते, मग काय अशी चालत चालत गेली का तिच्या हातात, का जिन आला होता, जिन आला आपल्या खोलीत गेला आणि माझी अंगठी घेतली आणि दिली तिला. तर पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही, कुठली अंगठी आणि कुठल्या बोटात आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, अच्छा असं कसं माहिती नाही आहे तुम्हाला, तुम्हाला तर एकमेकांचं सगळं काही माहिती असतं ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही नाही, थोडासा चेंज आहे, माझ्या बाबतीत त्यांना सगळं काही माहिती असतं, असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी तिथे येते आणि काव्याला म्हणते, काव्या काव्या अगं चल चल चल, तुला तयारी करायची आहे ना, असं म्हणून तिला घेऊन जाते. आणि आता या दोघी खोलीमध्ये आल्यानंतर काव्या तर आता भडकतेच, म्हणते, काय ग ताई, काय फालतूगिरी आहे ही, का आली ती मंडळी सगळी इथे, आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे, आपल्या घरामध्ये कधीपासून पार्ट्या व्हायला लागल्यात. आणि परत थोडं थांबून म्हणते, आत्ता कळलं मला, पार्थ दिवसभर घरी आहेत ना, त्यांना दिव्याला भेटायचं असणार, तिच्याबरोबर वेळ घालवायचा असणार, म्हणून बोलवलंय सगळ्या स्टाफला. म्हणजे कसं आहे, सगळा स्टाफ येईल आणि त्याच्याबरोबर दिव्या सुद्धा येईल. तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, अगं ए किती चिडचिड करशील, हे बघ पार्टी कोणी अरेंज केली हे महत्वाचं नाहीच आहे, तू किती अभ्यास करत असतेस, तुला जरा चेंज नको का. आणि हे बघ तू चेंज कर आणि एक काम कर, थांब, असं म्हणून ते ड्रॉवरमधून एक अंगठी काढते आणि म्हणते, ही तुझी अंगठी, ही अंगठी घालून तू यायचं आहेस पार्टीला. तर तेव्हा काव्या म्हणते, ही माझी अंगठी इथे आहे, मग ती अंगठी, असं म्हटल्यानंतर तिला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि परत थोडा वेळ थांबून म्हणते, अच्छा असं आहे का, पार्थने माझी अंगठी नाही तर माझ्यासारखीच सेम अंगठी आणून त्या दिली सटवीला घालायला,
तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं बास, हे बघ, एवढी चिडचिड करणं बाळासाठी चांगलं नाही आहे काव्या. आणि बरं तू पटकन चेंज कर आणि रिंग घालून पार्टीत यायला विसरू नकोस. लवकर ये, आम्ही वाट बघतोय, असं म्हणून ती आता बाहेर जाते. तेव्हा काव्या तर ती अंगठी आपल्या बोटामध्ये घालते. आणि तेव्हा इकडे बाहेर तरतच सर्वजण एकदम छान हसत एन्जॉय करत असतात. आणि थोड्या वेळातच आता काव्या तिथं येते. आणि काव्या आल्या आल्या सर्वजण उठतात आणि टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा काव्या म्हणते, एक एक मिनिट, काय झाले, टाळ्या कोणासाठी वाजवताय? तर तेव्हा एकटी मुलगी म्हणते, काव्या मॅडम, तुम्ही जे करताय ना ते कोणीच करू शकत नाही. सिरियसली, आय एम एन IAS. आणि दुसरी म्हणते, नुसतं IAS नाही तर त्याच्यासोबत लग्न, संसार आणि आता तर बेबी सुद्धा. आणि अजून एकटी म्हणते, हॅट्स ऑफ, आम्ही तर नेहमी तुमच्याबद्दलच विचार करत असतो. आणि ती पहिली म्हणते, हो ना, कामात काही चॅलेंज आलं तर आम्ही नेहमी विचार करत असतो की तुम्ही कसं हँडल करत असणार. तेव्हा दिव्या म्हणते, त्या कमालच आहेत आणि कमालच असणार ना, कारण त्या ग्रेट पार्थ देशमुख यांच्या बायको आहेत, हो की नाही, असं म्हणून ती हसते. आता आपले पार्थ सरच इतके ग्रेट आहेत म्हटल्यानंतर त्यांची बायकोसुद्धा कमालच असणार ना. आणि असं दिव्या बोलत असताना जीवा हळूच आता इकडे नंदिनीकडे येतो आणि म्हणतो, ही दिव्या ना माती खाणार आहे, माती. तेव्हा आता दिव्या इकडे काव्याला म्हणते, काव्या मॅम, माझा एक प्रश्न होता. म्हणजे मी असं ऐकले की तुमचे आणि पार्थ सरांचे 36च्या 36 गुण जुळलेले आहेत. जनरली अशा जोड्या फार रेअरली टिकतात नाही का? आणि असं मित्रांनो आता तिने म्हटल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो. तर तेव्हा काव्या म्हणते, मिस दिव्या, गुण वगैरे आम्ही काही मानत नाही. गुणांच्या पेक्षा पण जास्त ना अवगुण जुळलेत आमचे. आणि काय आहे ना, आमच्यामधला बॉन्ड आमची खरी ताकद आहे. आणि जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल ना तर बाहेरचं कुठलं सुद्धा वादळ ते बॉन्ड नाही तोडू शकत. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळेजणच टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा दिव्या पार्थला म्हणते, सर तुमची बायको खरंच खूप खूप गोड आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, ती तर मी आहेच, आणि अर्थात आमच्यातला बॉन्ड तुला कळेलच लवकर. पण काय आहे ना, सगळ्याच गोष्टींची गॅरंटी नाही देता येत. आणि पार्थला विचारते, बरोबर आहे ना पार्थ? तेव्हा आता नंदिनी या दोघांच्या मध्येच बोलते, म्हणते, पण एका गोष्टीची गॅरंटी मी देऊ शकते. आत्ता जो गेम आपण खेळणार आहोत त्याने खूप मजा येणार आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी काय म्हणतोय, सगळ्यांना भूक लागली असेल, आपण खाऊन घेऊयात का? तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही, सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे बरं का, सगळ्यांना सँडविच, कॉफी वगैरे सगळं काही दिलेलं आहे. आणि विचारते, हो की नाही मुलींनो? तर तेव्हा सगळेजणी हो असं सांगतात. तर तेव्हा जीवा म्हणतो, आता तर गेम तर झालाच पाहिजे. तर तेव्हा पार्थ हळूच म्हणतो, इथे माझा गेम झालेला आहे. तर नंदिनी आता दिव्याला म्हणते, आणि दिव्या, आता तुमच्या बॉसच्या वाईफ म्हणजे काव्या पार्थ देशमुख जशा म्हणाल्या ना की त्या दोघांचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे, तर तोच ओळखता यावा असा एक गेम मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तर गेम एकदम सोपा आहे. काय करायचे, पार्थच्या डोळ्यावरती एक पट्टी बांधलेली आहे आणि तुम्हा सगळ्या मुलींना पार्थच्या समोर उभं राहायचं आहे. फक्त हातात हात घेऊन त्यातली काव्या कोण आहे हे त्यांना ओळखायचं आहे. तेव्हा जीवानंदिनीला म्हणतो, बायको काय सॉलिड यार तू, काय गेम गेम सांगितलं, मस्त गेम सांगितलंयस. तर मानिनी सुद्धा म्हणते, वा वा नंदिनी, मस्त गेम आहे. आणि तुम्हाला सांगू का मुलींनो, खरंच प्रेग्नन्सीमध्ये ना प्रत्येक बाईला ही भीती वाटत असते की आपल्या नवऱ्याला आपला स्पर्श कळेल ना, विसरून तर जाणार नाही, त्यामुळे हा बेस्ट आहे गेम. तर नंदिनी म्हणते, तर बघूया पार्थ काव्याचा स्पर्श लक्षात ठेवून बरोबर ओळखतात का नाही ते. आणि म्हणते, कम ऑन पार्थ, चला चला. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे बडे भैया कर लेंगे, 3 चेअर्स फॉर बडे भैया, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आणि त्यानंतर आता जीवा पार्थच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो. तर पार्थ आता हळूच जीवाला म्हणतो, काव्यासमोर आली ना की खोक. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे ई ना चोलबे, ई ना चोलबे, हा चीटिंग करायला लागलाय, असं तो सगळ्यांना सांगत असताना आता पार्थ त्याला म्हणतो, अरे अरे गप गप गप, ओरडू नको, एक फाईट देऊ का? तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, तसं काय नाही आहे करणार, ये ये इकडे ये, असं म्हणून त्याला उभा करतो आणि म्हणतो, जा पुढे. तर तेव्हा आता पार्थ एक 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 करून प्रत्येक जणीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन चेक करत असतो की ती काव्य आहे का आणि दुसरी कोणी आहे. आणि तेव्हा दिव्या तर एकदम काव्याच्या शेजारीच उभा राहिलेली असते. आणि असा पार्थ थोडं थोडं पुढे सरकत असतो, तर तेव्हा काव्या एकदमच आपली जागा सोडून पलीकडे जाऊन उभारते आणि तिच्या मागे मागे दिव्यासुद्धा येते लगेच. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे अरे कशी नाही? तर तेव्हा जीवा म्हणतो, ही ना तुझ्या प्लॅनचा ना बँडच वाजवणार आहे. तर तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, पार्थ बाबा ओळख तुझ्या बायकोला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही, सगळं ठीक होणार आहे. आणि आता मित्रांनो, पार्थ जो असतो तो दिव्याचा हात पहिल्यांदा आपल्या हातामध्ये घेतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर
तिच्या हाताची अंगठी पार्थला जाणवते, म्हणजे ती काव्याचीच अंगठी असते आणि ती अंगठी आता त्याला जाणवते. त्यामुळे तो तसाच थोडा वेळ तिथे थांबतो आणि तो एकदमच म्हणतो, बाकीचं माहिती नाही पण या दिव्या आहेत फॉर शुअर, असं तो एकदमच सांगतो. आणि तेव्हा सगळ्यांना जास्तच मोठा धक्का बसतो. आणि पार्थने असं म्हटल्यानंतर तर दिव्या खूपच खुश झालेली असते, पण काव्या मात्र नाराज झालेली असते. आणि मित्रांनो, आता काव्या तर नाराज होऊन तिथून निघूनच चाललेली असते आणि ती बरोबर पार्थच्या मागून पास होत असते. आणि ती पास होत असताना पार्थला बरोबर तिची जाणीव होते आणि पार्थ तर तिचा हात न बघता पकडतो. आणि मित्रांनो, पार्थने असं काव्याचा हात पकडलेलं बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. पण काव्या मात्र अजूनसुद्धा दुःखीच असते, नाराजच असते. पण पार्थने बरोबर काव्याला पकडलेलं असतं आणि तो तिला आपल्या दिशेने खेचत असतो. आणि आता पार्थ डोळ्यावरती पट्टी असतेच त्याच्या आणि तो बोलतो, मी दिव्याला ओळखलं कारण काव्यांच्यासारखी सेमच अंगठी त्यांच्या बोटात घातलेली होती म्हणून. दिव्याने सेम अंगठी घातली आहे म्हणून दिव्याला काव्या समजायची चूक केली नाही मी. आणि असं बोलून तो आपल्या डोळ्यावरची पट्टी काढतो आणि म्हणतो, आपल्यासारखी सेम अंगठी दुसऱ्या कोणी जरी घातली तर ते काव्या नाही होऊ शकत. काव्या एकच आहे, एकच असू शकते. आणि म्हणतो, तुम्ही माझ्या समोरून न जाता माझ्या मागून जात होता तरीसुद्धा मी तुमचा हात धरला कारण मला माहिती होतं की त्यात तुम्ही आहात. काव्या काव्या तुम्हाला ओळखायला मला स्पर्शाची गरज नाहीये. आणि नंदिनीला म्हणतो, ॲक्च्युली नंदिनी, तुम्ही ना गेमच चुकीचा निवडलाय. स्पर्श करून कोणीसुद्धा ओळखू शकतं, पण काव्याला ओळखायला मला स्पर्शाची गरज नाहीये. मी डोळे बंद करून ओळखू शकतो की काव्या माझ्या आजूबाजूला आहेत आणि त्या निघून जात आहेत. कारण तुमची चाहूल आधी माझ्या मनाला जाणवते, तुमचा सुगंध आधी माझ्या काळजात पोहोचतो. आणि सगळ्यांना सांगतो, तुम्ही कोणी बिलीव्ह नाही करणार, पण तुमचा एक दिवस जरी खराब झाला ना क्लासचा, की तुम्ही घरात बसून असाल आणि तुम्ही घरात बसून असलात की मला ऑफिसमध्ये कळतं. आता इतकं प्रेम जिच्यावरती आहे तिच्या पोटात जर का तुमचा अंश वाढत असेल तर ते प्रेम किती झालं. आणि काव्या, तुम्ही तुमच्या मनामधली भीती किंतु परंतु सगळं काही काढून टाका. ही प्रेग्नन्सी आपल्याला एकमेकांच्यापासून दूर नाही करणार, उलट ना अजून जवळ आणेल. आणि असं तो सगळं काही बोलत असतो मित्रांनो. आणि काव्याच्या डोळ्यामधून तर आता पाणी येऊ लागतं. तर त्यानंतर पार्थ आता दिव्याला म्हणतो, दिव्या, मगाशी तुम्ही जे बोललात ना की काव्या माझी बायको आहे म्हणून अमेझिंग आहे, तर तुम्ही गल्लत करत होतात. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की सूर्य पृथ्वीमुळे उगवतो आणि मावळतो. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, अरे वा 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 बडे भैया. तर तेव्हा पार्थ म्हणतो, पण नाही, सूर्य हा तिथेच असतो, प्रखर, तेजस्वी. माझ्यासाठी तुम्ही सूर्य आहात आणि सूर्याला गरज असं नाहीये कोणासाठी उगवायची. मी पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असं म्हणून तो तिच्या गोल गोल फिरू लागतो. आणि म्हणतो, बघणाऱ्यांना असं वाटत असेल की सूर्य उगवतो, मावळतो, पण सूर्य कधी मावळत नाही. लक्षात ठेवा, काव्या माझी बायको होण्यापासून आधीच अमेझिंग होत्या. माझं त्यांच्याकडे लक्ष जायच्या आधी युनिव्हर्सचं आमच्या दोघांच्याकडे लक्ष गेलं. हे माझं नशीब आहे, म्हणून आम्ही एकत्र आहोत. सो काव्या माझी बायको आहे म्हणून अमेझिंग नाहीये. मी तुमचा नवरा आहे, हे फिलिंग माझ्यासाठी खूप छान आहे, असं म्हणून तो आता तिला आपल्या जवळ घेतो. तर तेव्हा नंदिनी जोराची शिट्टी मारते आणि तेव्हा जीवाच्या तर कानामध्ये किर्र होतं. आणि तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात आणि मानिनी तर खूपच खुश झालेली असते. तर मानिनी म्हणते, वा वा वा, छान झाला हा गेम. आणि म्हणते, चला आता मी जरा आवरावरी करते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई, तुला आवरावरी करायची आहे ना, तर या दिव्याला घे. अगं ही सॉलिड आवरावरी करायला ना कमाल कमाल आवरावरी करते. तर तेव्हा दिव्या म्हणते, काकी, फक्त मीच नाही तर आम्ही सगळ्याजणी मिळून तुम्हाला मदत करू, ओके. तर तेव्हा मानिनी म्हणते, ओके ओके, चला 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 मग. आणि म्हणते, चला बरं, काय काय तुम्हाला करता त्यात सांगा बरं, असं म्हणून त्या सगळ्या जणींना आतमध्ये घेऊन जाते. तर तेव्हा त्या नंदिनी लगेचच काव्याजवळ जाते आणि तिला आपल्या मिठीत घेते आणि विचारते, मिळालीत का सगळ्या प्रश्नांची उत्तरं. तर तेव्हा जेव्हा विचारतो, आणि दिव्याची अंगठी कशी वाटली, तुझ्याकडे सेम अंगठी आहे ना, म्हणून नंदिनीने मुद्दामून आणली होती ती अंगठी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे म्हणजे तुम्ही परीक्षा घेत होता, असं म्हटल्यानंतर जेव्हा हसू लागतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पण परीक्षेमध्ये पास झाला का नाही. बाय द वे, ही रिस्की आयडिया जीवांची होती. तर पार्थ तर आता जीवाच्या अंगावरच जात असतो. तर जेव्हा म्हणतो, अरे थांब थांब, अरे रिस्क नाही तो इस्क नाही. तर काव्या तर नंदिनीला म्हणते, थँक्यू ताई. आणि जीवाला सुद्धा म्हणते, जीवा थँक्यू. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, यू आर ऑलवेज वेलकम, असं सांगून आता ते दोघे तिथून निघून जातात. तर पार्थ आता चाललेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला पकडते आणि त्याच्याजवळ मिठीत जाते आणि म्हणते, आय लव्ह यू देशमुख.
तर तेव्हा पार्थ म्हणतो आय लव्ह यू टू माय क्यूट मांजर. तर तेव्हा काव्या म्हणते खरंच सॉरी, खूप चिडचिड केली ना तुमच्यावर. तर इकडे आता जीवा नंदिनीला म्हणत असतो काय कमाल आहे सर तू, म्हणजे कुठला सुद्धा प्रॉब्लेम अगदी असा चुटकीसरशी सॉल्व्ह करतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही जीवा, सगळेच प्रॉब्लेम्स असे चुटकीसरशी नाही सोडवता येत. आणि तेव्हा आता जीवाला ती गोष्ट लक्षात येते आणि जीवा आता तिला इशाऱ्याने शांत व्हायला सांगतो. आणि इकडेच ते दोघे आता आपल्या बाळाकडे बघत असतात आणि तेव्हा नंदिनी आणि जीवाचं लक्ष त्यांच्याकडेच असतं आणि त्या दोघांना त्या गोष्टीचं जरा वाईट वाटत असतं. तर त्यानंतर आता रात्री सगळेजण झोपलेले असतात. तर तेव्हा पार्थ हळूच काव्याला हाताला धरून खोलीच्या बाहेर घेऊन येतो. तर तेव्हा काव्या विचारत असते अहो काय चाललंय तुमचं, सांगा ना काय करताय. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही तिथे स्टेअरकेसवरती बसा, मी जाऊन आलो मी जाऊन, असं म्हणून तिला आता जबरदस्तीने तिकडे पाठवतो. आणि आजूबाजूला बघत आता बाजूला जातो आणि 2 आईस्क्रीम कप घेऊन येतो. आणि ते आईस्क्रीम दाखवल्यानंतर काव्या तर खूपच खुश होते आणि आईस्क्रीमचं कप हातात घेऊन म्हणते माझ्या गरम गरम रागावरती आईस्क्रीमचा थंड थंड बोट फिरवताय. तर पार्थ आता आपल्या बोटावरती आईस्क्रीम घेतो आणि काव्यासमोर धरतो. तर तेव्हा काव्या तर एकसारखी पार्थकडेच बघू लागते आणि त्यानंतर त्याच्या बोटावरचा आईस्क्रीमसुद्धा खाते. आणि तिच्या ओठाला थोडंसं आईस्क्रीम लागलेलं असतं. तर पार्थ आता आपल्या बोटाने ते आईस्क्रीम पुसतो आणि तेव्हा काव्या तर खूप हसू लागते. तर पार्थ आता म्हणतो मला भरवा की. तर तेव्हा काव्या आता पार्थला चमच्याने आईस्क्रीम भरवत असते. तर पार्थ म्हणतो नाही नाही असं नाही, मी कसं भरवलं. तर तेव्हा काव्या म्हणते देशमुख, असं म्हणून ती आता बोटावरती आईस्क्रीम घेते आणि पार्थला भरवत असताना त्याच्या नाकालाच आईस्क्रीम लावते आणि हसू लागते. आणि ती खूप मोठमोठ्याने हसत असते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडेच बघत राहतो आणि त्यानंतर नाकावरचा आईस्क्रीम पुसतो आणि तो रुसतो. तर त्यानंतर काव्या त्याला आपल्या बाजूने वळवते आणि आपल्या बोटावरती आईस्क्रीम घेऊन त्याला देत असते. तर पार्थ परत रुसू लागतो आणि आपलं तोंड फिरवत असतो आणि त्यानंतर अखेर तोंड उघडतो आणि काव्या त्याला आईस्क्रीम भरवते. आणि त्यानंतर काव्या तर खात असते. तर पार्थ म्हणतो अजून एखादा मिळाला असता तर. तर तेव्हा काव्या म्हणते अजून एक, बरं ठीक आहे, असं म्हटल्यानंतर पार्थ आपले डोळे बंद करतो आणि तोंड उघडतो. तर तेव्हा काव्या त्याच्या तोंडामध्ये तो आईस्क्रीमच्या वरचा जो कागद असतो तोच घालते आणि परत मोठमोठ्याने हसू लागते. आणि तेव्हा पार्थसुद्धा तिच्याकडे बघून हसत असतो आणि त्यानंतर तो हसत हसत तिला आपल्या जवळ घेतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो आता वसू नंदिनीला टोमणे मारत असते. म्हणते नंदिनी तू काल जो ड्रेस घातला होतास ना, त्या ड्रेसमध्ये तू खूपच बारीक दिसत होतीस. अगं इतकी बारीक की तुझं पोट सुद्धा दिसत नव्हतं. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनीला धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा म्हणतो काय म्हणायचंय काय तुम्हाला, नंदिनी प्रेग्नंट असल्याचं नाटक करते. तर तेव्हा वसू म्हणते आम्हाला तिची काळजी वाटली म्हणून बोले. तर तेव्हा जीवा म्हणतो सतत नंदिनीचं कसं वाईट होईल याच्यासाठी प्रयत्न केलेस तू आणि तू आमच्या बाळाची काळजी करणार आणि मी ना तुम्हा दोघांची सावली माझ्या नंदिनीच्या आणि माझ्या बाळावरती. असं म्हणता म्हणता तो थांबतो आणि तो खूप रागारागात हे सगळं काही बोलत असतो आणि उठून उभारून नंदिनीला सुद्धा त्यानं उठून उभा केलेलं असतं. आणि आता असं बोलता बोलता तो थांबतो आणि तेव्हा सगळेजणच धक्क्याने त्याच्याकडे बघत असतात. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.